तर नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लाडका प्रणव जाधव। तर आज आपण बघणार आहे की वेन ॲपवर एडिटिंग कशी करायची आणि कोणत्या प्रकाराने करायची। तर चला मी तुम्हाला सर्वांना वेन ॲपची सर्व माहिती सांगणार आहे। तर चला बघूया की काय काय होतं वेन ॲपवर। चला मित्रांनो, तर हे बघा मित्रांनो, वेन ॲपवर एडिटिंग कशी करायची मी तुम्हाला सांगणार आहे। तर वेन ॲपवर एडिटिंग करण्यासाठी सर्वात आधी तर तुम्हाला वेन ॲप ओपन करावं लागेल। हे बघा अशा प्रकारे इथे येऊन तुम्हाला या प्लस आयकॉनवर क्लिक करावं लागेल। प्लस आयकॉनवर क्लिक केल्यावर तुम्हाला हे असं काही दिसेल, न्यू प्रोजेक्ट। तर इथे न्यू प्रोजेक्टवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि इथे व्हिडिओ बेस create your videos and photos to narrate a captivating story। तर इथे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, इथे सेव्ह करायचं आहे। असं सेव्ह केल्यावर इथे तुम्हाला तुमची गॅलरी दिसेल। तर इथे गॅलरीतून तुम्हाला एक फोटो चूज करायचा आहे किंवा व्हिडिओ चूज करायचा आहे। हे बघा इथे व्हिडिओचा पण ऑप्शन आहे। तर अशा प्रकारे नेक्स्ट करायचं आहे। नेक्स्टवर गेल्यावर तुम्हाला असा काही दिसेल। तर हे लास्टला येऊन इथे डिलीट करायचं आहे। इथे डिलीट केल्यावर इथे तुम्हाला दिसत आहे की तुम्हाला काय काय टाकायचं आहे। तर इथे तुम्हाला सर्वात आधी दिसत आहे फिल्टर। तर इथे तुम्ही तुमच्या फोटोला किंवा व्हिडिओला फिल्टरही करू शकता। आणि जर हे फिल्टर तुम्हाला आवडत नसेल तर इथे हे बघा ॲडजस्टचं पण आहे। तर इथे ॲडजस्ट करून तुम्ही ॲडजस्टही करू शकता तुमचा फोटो तुम्हाला कसा एडिट करायचा आहे असा। तर तुम्हाला समजलं असेल आहे हो। तर सेकंड आहे हे कटआउट। तर हे स्प्लिट जे आहे ते आपण कुठेही आपण व्हिडिओला आपण जिथे गाणं टाकायचं आहे असं किंवा कोणचा इफेक्ट टाकायचा आहे तिथे तुम्ही असा हे कटआउट मारू शकता। आणि हे इथे प्लस आयकॉन दिसत आहे। तर ह्या प्लस आयकॉनवर क्लिक करून तुम्ही एखादा मोशनसुद्धा इथे लावू शकता। तर हा मोशन असा ब्लॅक हे बघा असं दिसतं किंवा हे व्हाईट किंवा हे झूम हे असे मोशन तुम्ही लावू शकता। तर असे मोशन लावल्याने तुमच्या व्हिडिओला जास्त व्ह्यू येतात आणि तुमचा व्हिडिओ जास्त करून व्हायरलही होतो। तर अशा प्रकारे हे करायचं आहे। आणि हे बघा तुमच्या फोटोला तुम्हाला कटआउट करायचं असेल तर तुम्ही इथं कटआउटसुद्धा करू शकता इथे, ज्याने की तुमचं बॅकग्राऊंड रिमूव्ह होऊ शकतं। तर हे बघा तुम्हाला दाखवतो मी कसं कटआउट करायचं। हे बघा आता तुमचं बॅकग्राऊंड कटआउट झालं आहे। कटआउटला तुम्ही स्ट्रोक पण लावू शकता, जसे की साईडनी हे रेडवालं दिसत आहे इथं तुम्ही ब्लॅक करू शकता, व्हाईट करू शकता किंवा हे असेही करू शकता तुम्ही किंवा असं ब्लरही करू शकता, असं करू शकता। तर अशा प्रकारे हे करायचं आहे। तर तुम्हाला अजून दाखवतो मी इथे काय काय करू शकता तुम्ही। इथे तुम्ही तुमच्या फोटोला किंवा व्हिडिओला असं रोटेटसुद्धा करू शकता, खाली वरी इकडे तिकडे आजूबाजूला, आणि मिररही करू शकता, असंही करू शकता। तर फ्लिप केल्यावरही असं खाली वरी होतं हे सर्व। आणि हे फिलचं ऑप्शन आहे जे की तुम्ही फोटो आता तुमचा समज असा बारीक असेल तर तुम्हाला असं फिल करायचं असेल तर हे फिल एकदम तुमच्या साईज अनुसार फिट होतो। तर इथे तुम्ही ब्लरही करू शकता तुमचा फोटो तुम्हाला ब्लर करायचा असेल तर। आणि तुम्ही ह्या फोटोमध्ये अजून खूप काही ॲड करू शकता। आणि तुम्हाला जर दुसरा व्हिडिओ किंवा दुसरा फोटो अपलोड करायचा असेल यामध्येच तर इथे येऊन तुम्हाला फोटोजमध्ये सिलेक्ट करायचं आहे। इथे फोटो किंवा व्हिडिओ तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि इथे तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ सिलेक्ट केल्यावर तुम्हाला असं काही दिसेल। तर अशा प्रकारे तुम्ही इथे फोटोही ॲड करू शकता, व्हिडिओही ॲड करू शकता। आणि जर तुम्हाला हे नीट नसेल वाटत तर तुम्ही असं करून याला असे क्रॉपही करू शकता। तर हे बघा मी तुम्हाला दाखवतो, असंही करू शकता तुम्ही। हे बघा असं ब्लरही होतं हे। पहिल्यांदा आपण फोटो ॲडजस्ट करून घेऊया। हे बघा हे अशा प्रकारे। तर इथे मास्कवर जाऊन तुम्ही ह्या फोटोला असे ब्लरही करू शकता। हे बघा अशा प्रकारे एडिटिंग केली जाते मित्रांनो। तर इथे तुम्ही याला मोशनही देऊ शकता या फोटोला की तो कसा एंटर करेल, कसा येईल इथे। तर हे बघा असे मोशनही आहेत।
आणि जर तुम्हाला कोणता टेक्स्ट ॲड करायचा असेल तर तुम्ही इथे टेक्स्टही ॲड करू शकता. तर हे बघा इथे टेक्स्ट आहे. हे टेक्स्टवर ॲड हेडिंग टाकून तुम्ही कोणताही टेक्स्ट तुम्हाला काय टाकायचं आहे ते टाकू शकता आणि इथे डनवर करून तो टेक्स्ट इथे लावू शकता आणि त्याला एडिटही करू शकता तुम्ही. तर हे बघा इथे तुम्हाला फॉन्ट दिसतात, फॉन्ट आहे, याची साईज कशी वाढवायची ते पण आहे आणि इथे कलरही कसा करायचा ते पण आहे. तर अशा प्रकारे एडिटिंग केली जाते मित्रांनो. तर आय होप की तुम्हाला कळालं असेल की एडिटिंग कशी करायची. तर अशा प्रकारे एडिटिंग शिका आणि व्हिडिओ व्हायरल करा. तर आय होप मित्रांनो तुम्हाला सर्वांना कळालं असेल की VN ॲपवर एडिटिंग कशी करायची. तर अशाच प्रकारे VN ॲपवर एडिटिंग करत असतात. तर तुम्हीही करा आणि तुमचे व्हिडिओ व्हायरल करा. तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.